मित्र हो, कुठल्याही परंपरेमध्ये त्यागाचं स्थान हे सर्वोच्च आहे. मग येशू ख्रिस्त असू द्या, त्यांनी मानवतावादी विचार सांगत सांगत स्वतःला सुळावर चढवले तरी ते करुणामय होते. त्यानंतर हिंदू धर्मामध्ये आईवडिलांचा एक शब्द ठेवण्यासाठी रामांनी स्वतः 14 वर्ष वनवासाला गेलं, हे पण त्यागच आहे. बौद्ध धर्मामध्ये सिद्धार्थ गौतम हे जवळपास ग्रहत्याग करून आयुष्यभर सत्याचा शोध घेऊन लोकांना प्रज्ञाशील करुणा शिकवलं, म्हणजे आयुष्यभर त्यांनी त्याग केलं. त्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा समतेचा संदेश देते वेळेस त्यांना अनेक द्वेष सहन करावं लागलं, अनेकांसोबत संघर्ष करावं लागलं. कारण का, म्हणजे फक्त समतेचा संदेश देते वेळेस. मूळ प्रश्न हा आहे की आज जे भ्रष्टाचार करत आहेत, गोरगरिबांचं शोषण करत आहेत, अनैतिकतेनं जगत आहेत, या लोकांचं प्रेरणास्थान कोण असेल, यांचा मार्गदर्शक कोण असेल, मुळात हा प्रश्न आहे. म्हणून मित्रो, ज्या ठिकाणी धर्म असते त्या ठिकाणी त्याग असते, आणि ज्या ठिकाणी स्वार्थ असते त्या ठिकाणी फक्त अधर्म असते.